सामन्याला सुरुवात. रातांदळे वर्सेस डोंगरीपाडा. रातांदळे संघाचा धडाडीचा फलंदाज अनिल. नॉन स्ट्राईकला येतो गोकुळ. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं सेट घेऊन आला तो डोंगरीपाडा संघाचा सचिन. पहिलाच चेंडू. उत्कृष्ट टाकले चेंडू. चेंडू जातोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव. ह्या एक धावेने संघाचं खातं उघडतंय. वैयक्तिक अनिलचं सुद्धा खातं उघडतंय. धावसंख्या झाली ती एक. एक चेंडू एक धाव. पुढील चेंडू सचिनचा. खूपच चांगला असा चेंडू. चेंडू 38 सर्कलमध्ये. मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या झाली ती 2. पुढील चेंडू. खूपच चांगला असं टाकलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या निवडले. धावसंख्या ती 3. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतोय डोंगरीपाडा संघाचा धडाडीचा गोलंदाज सचिन. 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या. पुढील चेंडू सचिनचा. खूपच चांगला असा खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. चेंडू काहीसा समजला नाही फलंदाजाला. फलंदाज विट. आता मात्र धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली 3. 4 चेंडू 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुढील चेंडू. पुन्हा एकदा खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या झाली ती 3. शेवटचा चेंडू सचिन याचा. स्ट्राईकला येतो गोकुळ. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू जातो बॅटची काढा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर रातांदळ संघाची धावसंख्या झाली ती 4. बिनबाद 4. खूपच चांगल्याशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी सचिन याने. डोंगरीपाडा संघाचा दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरे षटक घेऊन आला तो परिचित. आपल्या सर्वांच्या परिचयाचा परिचित. खूपच चांगल्याशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. परिचितचा पहिला चेंडू गोकुळसाठी. खूपच चांगला असा मारलेला. खूपच उंचावून चेंडू. बघूया झेल काय घेता आला नाही. एक धाव. मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते फलंदाजाला. फलंदाज गोकुळाला. धावसंख्येत भर. धावसंख्या एक निवडते. धावसंख्या झाली ती 5. एक चेंडू 5 धावा. पुढील चेंडू परिचितचा. आता मात्र स्ट्राईकला येतो अनिल. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. चांगला असं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये.
मात्र एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 6. चांगली अशी गोलंदाजी करतोय परिचित. सावंत धाबा एंड करून परिचित. पुढील चेंडू परिचितचा गोकुळसाठी. खूपच चांगला असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या झाली ती 6. 3 चेंडू 6 धावा. पुढील चेंडू. खूपच चांगला असं क्षेत्ररक्षण. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 6. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीवरती परिचित याने. पुढील चेंडू परिचितचा गोकुळसाठी. मारा करतो परिचित. सामना करतो गोकुळ. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 7. दुसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू परिचितचा. आता मात्र स्ट्राईकला येतो अनिल. शेवटचा चेंडू. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. पंचांकडे काहीशी दात मागताना 1 धाव. पंचांनी दात फेटाळली. षटक संपलं. दोन षटकाच्या समाप्तीनंतर रातंद्र संघाची धावसंख्या झाली ती 8. बिनबाद 8. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आले तो सचिन. डोंगरीपाडा संघाचा सचिन. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आले डोंगरीपाडा संघाचा सचिन. सचिनचा पुढील चेंडू. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. चेंडू काहीच समजलं नाही. फलंदाज बीट. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या झाली 8. पुढील चेंडू सचिनचा अनिलसाठी. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. बघा किती धावा मिळतात. चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेच्या वेळी दुसऱ्या धावेवरती गडी बाद होतोय. गोकुळ हा बाद झाला. हरी
गोकुळा बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो रातांद्र संघाचा सुभाष. नावाजलेला फलंदाज सुभाष. तसेच नावाजलेला गोलंदाज डोंगरीपाडा संघाचा सचिन. उभा टाकलेला चेंडू. चेंडू जातोय आउट आहे. बाद. डीजे. एका पाठोपाठ एक 2 गडी बाद केले सचिन याने. अनिला बाद झाला त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो रातांद्र संघाचा सुरेश. पुढील चेंडू सचिनचा सुरेश साठी. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू खोलवर टाकायचा चेंडू. चेंडू कायसा समजला नाही फलंदाजाला. फलंदाज बीट. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये लेग बाईच्या स्वरूपात. एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 10. पाच चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. अवांतराशी एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या एकने वाढते. धाव संख्या झाली ती 11. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. मग किती धाव मिळतात. बाद. मला वाटतं गडी बाद झाला. धाव बाद झाला तो. षटक संपलं. पंच पहिल्याच धावेवरती बाद झाला गडी. ओके. सुरेश हा बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेला तो संदीप. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो पंकज. डोंगरीपाडा संघाचा पंकज. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक पंकज याचं. पहिला चेंडू. खूपच चांगला असा टाकला चेंडू. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. धाव संख्येत भर. धाव संख्येने वाढले. धाव संख्या झाली ती 12. पंकजचा पुढील चेंडू. आता मात्र स्ट्राईकला येतो संदीप. मार केला तो पंकज. सामना केला तो संदीप.
खूपच उंचावून मारलेला चेंडू बघूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी. म्हणतो दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. म्हणतो तिसऱ्या धावेवरती गडी बाद होतो. 2 धाव पूर्ण, तिसऱ्या धावेवरती धाव बाद झाला तो संदीप टीजे. पुढील चेंडू खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 14. धावसंख्या झाली ती 15. स्ट्राईकला येतो योगेश. पुढे चेंडू खूपच चांगला असा टोललेला चेंडू बघूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी. आणि दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी सुद्धा धाव पूर्ण. खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत भर. धावसंख्येत 3 ने वाढते. धावसंख्या झाली ती 18. चौथं षटक प्रगतीपटावर पंकज याचं. धावसंख्या झाली ती 18. पुढील चेंडू सुभाष साठी पंकजचा. खूपच चांगला असा मारलेला चेंडू बघ किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि दुसरी सुद्धा धाव पूर्ण. 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली ती 20. आता मात्र पंकजचा षटकातील शेवटचा चेंडू. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आला होता डोंगरीपाडा संघाचा पंकज. शेवटचा चेंडू मार घालतो पंकज. सामना घालतो सुभाष. चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी षटक संपलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर रातांदळ संघाची धावसंख्या झाली ती 21. धन्यवाद डीजे. वैयक्तिक पहिलं संघासाठी 5 षटक घेऊन आला तर डोंगरीपाडा संघाचा देवराम. मार करेल तो देवराम. सामना करेल तो रातांदळ संघाचा सुभाष. पहिला चेंडू देवरामचा सुभाष साठी. बघूया कसा समाचार घेतो सुभाष पहिल्या चेंडूचा. पहिला चेंडू आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवरती त्रिफळा छित झाला तो सुभाष. खूपच चांगला असा चेंडू टाकला.
धन्यवाद डीजे. सुभाष हा बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो रातांदळ संघाचा दिनेश. दिनेश साठी पुढील चेंडू. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. धावसंख्येत वर धावसंख्या एकने वाढले. धावसंख्या झाली ती 22. दोन चेंडू 22 धावा. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला डोंगरीपाड्याच्या संघाच्या गोलंदाजांकडून. शेवटचं षटक मार्गस्थ देवरम्याचं. आता मात्र स्ट्राईकला येतो योगेश. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात पण मोठा फटका काही मिळत नाही. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. धावसंख्येत भर धावसंख्या एकने वाढले. धावसंख्या झाली ती 23. खूपच चांगली अशी गोलंदाजी. मात्र एक धाव. वाईट चेंडू. एकूण 2 धावा. धावसंख्येत भर धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली ती 25. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू काहीसा समजला नाही फलंदाजाला. फलंदाज बीट. निर्धाव चेंडू. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या झाली ती 25. 4 चेंडू 25 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये बॅटची कडा घेऊन एक धावेसाठी. धावसंख्येत भर धावसंख्या एकने वाढले. धावसंख्या झाली ती 26. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारू दिले नाही ते डोंगरीपाडा संघाने रातांदळ संघाच्या फलंदाजांना. शेवटचा चेंडू. मला वाटतं बघा किती धाव मिळतात आणि या ठिकाणी एक धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानलं लागलं रातांदळ संघाला. धावसंख्येत भर धावसंख्या एकने वाढली. धावसंख्या झाली ती 27. 5 षटकाच्या समाप्तीनंतर रातांदळ संघाची धावसंख्या झाली 27. 28 धावांचं आव्हान ठेवते डोंगरीपाडा संघासमोर. या पुढील होणारा सामना मोकावणे वर्सेस कडूचीवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. कडूचीवाडी आणि मोकावणे दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. डोंगरीपाडा संघ फलंदाज पाठवायचे.
डोंगरीपाडा संघाचे तलाठीचे फलंदाज मैदानात संतोष आणि विजय खूपच चांगली अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. संतोष आणि विजय. स्ट्राईकला येतो संतोष, नॉन स्ट्राईकला येतो विजय. आणि रातांदळ संघाकडून प्रथम गोलंदाजी करेल तो वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक अनिल. तीस चेंडू 28 धावा चं आव्हान डोंगरीपाडा संघासमोर. पहिला चेंडू खूपच चांगला असा मारलेला चेंडू. बघूया किती धावांसाठी चेंडू जातो. वन बाउंस सीमारेषे पार चौकार. डीजे धन्यवाद डीजे. पुढील चेंडू अनिलचा संतोष साठी. खूपच चांगला असा कट केलेला चेंडू. पंचांकडे दाद मागताना आणि पंचांनी बाद दिलाय. धाव बाद झाला तो विजय डोंगरीपाडा संघाचा. धन्यवाद डीजे. विजय बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेला तो डोंगरीपाडा संघाचा परिचित. 2 चेंडू 4 धावा, 1 गडी बाद. पुढील चेंडू अनिलचा. मार करेल तो अनिल. आता मात्र सामना करेल तो परिचित डोंगरीपाडा संघाचा नौका फलंदाज परिचित. खूपच चांगला असं टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या झाली ती 4. 3 चेंडू 4 धावा. पुढील चेंडू अनिलचा परिचित साठी. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. किती धाव मिळतात? 1 धाव पूर्ण. मला वाटतं एकाच धावावरती समाधान मानावं लागेल परिचित याला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 5. 4 चेंडू 5 धावा. पुढील चेंडू अनिलचा. आता मात्र संतोष स्ट्राईकला. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. आणि चेंडू जाईल सीमा 2 धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 7. 5 चेंडू 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. बघूया शेवटचा चेंडू अनिल याचा. आता मात्र सामना करेल तो संतोष. मारा करेल तो अनिल रातांदळ संघाचा. पुढील चेंडू
म्हणजे वाईट चेंडू, खराब चेंडू, अवंतरशी एक धाव. धाव संख्येत भर, धाव संख्या 1 ने वाढली, धाव संख्या झाली ती 8. पहिलं षटक प्रगतीपथावर, शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील अनिल याचा आणि मला वाटतं बाद, फलंदाज बाद. मोकोने संघाचा कर्णधार तसे कडचोडे संघाचा करणार कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. संतोष बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी गेला तो डोंगरीपाडा संघाचा हर्षल. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय तो रातंदाज संघाचा तुकाराम. स्ट्राईकला येतो परिचित, मारा करेल तो तुकाराम, सामना करेल तो डोंगरीपाडा संघाचा परिचित. एका षटकाच्या समाप्तीनंतर डोंगरीपाडा संघाची धावसंख्या झाली 8. पुढील चेंडू परिचित साठी. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू म्हणता येईल. धाव संख्या स्थिरवलेली, धाव संख्या जागच्या जागी, धाव संख्या झाली 8. खूपच चांगला असा चेंडू टाकला तुकाराम याने. पुढील चेंडू तुकारामचा परिचित साठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चेंडू कायसा समजत नाही फलंदाजाला. फलंदाज बीट, परिचित याला चेंडू कायसा समजत नाही. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतोय तुकाराम रातंदाज संघाचा. 2 चेंडू टाकले, दोन्ही चेंडू निर्धाव. कोणत्याही प्रकारची धाव मिळू दिली नाही फलंदाजाला 2 चेंडू मध्ये. पुढील चेंडू परिचित साठी तुकाराम याचा. चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. आता मात्र 1 धाव मिळते, धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली ती 9. 3 चेंडू 9 धावा. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते रातंदाज संघाच्या गोलंदाजाकडून तुकाराम. 3 चेंडू टाकले आणि 1च धाव खर्च केली आपल्या संघासाठी तुकाराम याने. पुढील चेंडू तुकारामचा. आता मात्र स्ट्राईकला येतो हर्षल, डोंगरीपाडा संघाचा हर्षल. खूपच उंचावून मारलेला चेंडू, बघा किती धावा मिळतात या ठिकाणी. मला वाटतं चेंडू जाईल 2 बाउन्स, सीमारेषे पार, चौका. डीजे धन्यवाद डीजे. या 4 धाव्याने धावसंख्येत भर होते.
धावसंख्या होती ती 13. 4 चेंडू 13 धावा. खूपच चांगला असा चौकार बघायला मिळाला हर्षलच्या बॅटीमधून. बाउंड्री जवळ जे प्रेक्षक बसले त्यांनी बाउंड्री जवळून लांब बसायचंय. खूपच चांगला असा मारलेला चेंडू बघा किती धाव आणि एक धाव. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल डोंगरीपाडा संघाला. आता झालेल्या नाणेफेकीच्या कौलमध्ये मोकोने संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले. शेवटचा चेंडू दुसरं षटक प्रगतीपथावर रातांदळे संघाचं. तुकाराम याचं शेवटचा चेंडू परिचित साठी. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषे पार. चौकार 4 धावे. दोन षटकाच्या नंतर डोंगरीपाडा संघाची धावसंख्या झाली ती 18. आता मात्र समीकरण बदलताना 18 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता डोंगरीपाडा संघाला जिंकण्यासाठी. 18 चेंडू 10 धावा. खूपच सोपे असे आव्हान. 18 चेंडू 10 धावा. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरे षटक घेऊन आले तो रातांदळे संघाचा अजय. पुढील चेंडू अजयचा. खूपच उंचावून मारलेला चेंडू हर्षल याने बघूया. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 20. धावसंख्या झाली ती 20. 17 चेंडू 8 धावांची आवश्यकता डोंगरीपाडा संघाला जिंकण्यासाठी. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. चेंडू कायचा समजलं नाही हर्षल याला. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतोय अजय. पुढील चेंडू अजयचा. मारा करेल तो अजय. सामना करेल तो डोंगरीपाडा संघाचा हर्षल. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. किती धाव मिळतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धाव पूर्ण. खूपच चांगला असं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 22. 15 चेंडू 6 धावांची आवश्यकता डोंगरीपाडा संघाला विजयासाठी. 15 चेंडू आणि 6 धावा. खूप चांगला असा मारलेला चेंडू. किती धावांनी 1 धाव घेण्यापासून कोणी मात्र रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 23.